गुड इव्हनिंग, वेलकम टू फिनिक्स ट्रेडिंग. आपण निफ्टीचा व्ह्यू आजचा बघतोय. आज काय झालं, आज रिलायन्सने एक खूप मोठा फॉल दिला, त्यामुळे निफ्टी पण बऱ्यापैकी ड्रॅग झाला. पण बँक निफ्टी हे सेक्टरने आज निफ्टी मार्केटला पूर्ण धरून ठेवलेलं, कारण की बँकिंग सेक्टर आणि फायनान्शियल सेक्टरचे जे काही स्टॉक्स होते ते सगळेच आज चालले व्यवस्थित. IT सेक्टर बऱ्यापैकी होतं चांगलं आणि बाकीच्या शेअर्सनी पण खूप काही पडझड झाली नाही. पडझड फक्त रिलायन्समध्ये झाली. तर आजचा विषय आपण निफ्टीचं थोडं अनालिसिस करू, थोडं बँक निफ्टीचं अनालिसिस करून एक रिलायन्सकडे पण आपण नजर टाकून. मला बरेच प्रश्न येतात रिलायन्सवर की घेऊ का किंवा काय करायचं आता. तर थोडासा एक रिलायन्सचा पण एक चार्ट आपण बघून घेऊया. पहिलं अनालिसिस निफ्टी 50चं करूया. निफ्टी 50चं अनालिसिस करताना मी परत हीच रेंज मार्क करतोय, कारण की ही जी रेंज आहे ती खूप महत्वाची रेंज आहे निफ्टीसाठी. या कॅन्डलचा हाय लो ही जी रेंज आहे, निफ्टी आता त्या रेंज मधून गेले 2-3 दिवस तो रेंजच्या डाऊन साईडला ट्रेड करतोय आणि या कॅन्डल्स इनडिसायझिव्ह आहेत, म्हणजे धड खाली जात नाही निफ्टी किंवा त्या रेंज मध्ये क्लोजिंग देत नाहीये. आज ते जेमतेम रेंजच्या काठावर त्याचा क्लोज झालाय, पण तो डिसायझिव्ह क्लोज नाहीये. तो ओके क्लोज आहे खूप, म्हणजे तिथे एक बायर सेलर दोन्ही कन्फ्युजन मध्ये आहेत की तो खाली जायचा आहे निफ्टीला मार्केटला की वर जायचंय. आणि हे टोटली एक्सेप्टेड आहे, कारण की आता US इलेक्शनचं जोपर्यंत रिझल्ट येत नाहीये किंवा त्यांचं इकडची सिच्युएशन जोपर्यंत एक नॉर्मलाइज होत नाहीये मार्केटची, हे फ्लक्च्युएशन इंडियन मार्केटला आपल्याला खूपच दिसणार आहे आता. आणि ही व्होलॅटिलिटी अजूनही वाढेल, अजूनही डीप होईल खूप. तर आजचा हे जे चाललंय फक्त ट्रेलर आहे, अजूनही मोठी व्होलॅटिलिटी यायची शक्यता आहे मार्केटला. तर हा जो आजचा दिवस होता त्यामध्ये काय झालं की हे जे कालच्या दिवसाचा हाय लो होता तोही आज निफ्टीने आज ब्रेक नाही केलाय, म्हणजे एक नॅरो रेंज डे होता. चॉपीनेस बरंच होतं मार्केटमध्ये. मार्केट रिलायन्समुळे खाली गेलं, 511 560 वगैरे जाऊन त्याने क्लोज एक चांगली रिकव्हरी दिली. पोस्ट सेशन मध्ये त्याने खूप चांगली रिकव्हरी दिली आणि यावेळी बँकिंग सेक्टरने त्याला चांगला एक साथ दिली. जसं मागे पण मी मागच्या व्हिडिओत तुम्ही जर बघितलं तर मी सांगितलं की निफ्टीला वर जायचं असेल किंवा निफ्टीला होल्डवर ठेवायचं असेल तर बँक निफ्टीला परफॉर्मन्स देणं खूप आवश्यक आहे. सो ते कुठेतरी बरोबर झालं आणि बँक निफ्टीने आउट परफॉर्म केला आज निफ्टीला बेसिकली. तर आपण चार्ट वाईज जर बघितलं याच्यावर, तर निफ्टीचा सपोर्ट जो आहे, मी थोडंसं मुव्हिंग ऍव्हरेजवर येईन. मी पहिला 20 डे मुव्हिंग ऍव्हरेज घेतोय. सो निफ्टीचा 20 डे मुव्हिंग ऍव्हरेज हा इमिजिएट निफ्टीला एक हर्डल असेल आता क्रॉस करायला झाला तर. ही व्हॅल्यू येते 11,816. निफ्टी साधारण या रेंज मध्ये एक नवीन राऊंड ऑफ सेलिंग बघू शकतो. ओके, त्याच्या खाली जर मी 50 दिवसाचा मुव्हिंग ऍव्हरेज चेक केला निफ्टीचा, तर गेले 2 दिवस एक्झॅक्टली 50 डे मुव्हिंग ऍव्हरेज वर निफ्टी सपोर्ट घेतोय. सो आता निफ्टीचा सपोर्ट 11,554 आणि रेजिस्टन्स 11,816 हे वेल डिफाईन्ड रेंज तुमच्याकडे आता अवेलेबल आहे निफ्टी ट्रेड करायची. निफ्टी आता या झोन मध्ये अजून 1-2 दिवस ट्रेड करू शकतो जर मार्केटमध्ये काही नवीन न्यूज नसतील आल्या. तर आहे त्या सिच्युएशन मध्ये निफ्टी या 2 झोन मध्ये ट्रेड करू शकतो. बरोबर, हे मुव्हिंग ऍव्हरेज जर मी समजा कॅन्सल केले तर अगेन आय कॅन फाइंड दिस सपोर्ट की हाही परत 11,840 जी आपली लेवल होती 11,860 परत तेच सुरू होणार आहे आता, जे गेले 2-3 दिवस होत होतं आणि खाली ब्रेकडाऊन दिल्यानंतर खाली रेंज ओपन झालेली. आता तो परत एक रेजिस्टन्स निफ्टीसाठी हर्डलचं काम करणार आहे की त्याला क्रॉस करणं एक टास्क असेल आता परत. सो निफ्टी या दिवसांमध्ये खूप चॉपीनेस राहील. ह्याच्यामध्ये तुम्हाला जर ट्रेड करायचं असेल तर नेहमी खालच्या साईडला तुम्हाला बाईंग साठी विचार केला पाहिजे आणि वरच्या साईडला तुम्हाला सेलिंगचा विचार केला पाहिजे. तर या दोन आपल्याकडे लेवल आहेत, 11,816 आणि खालची लेवल मुव्हिंग ऍव्हरेजची येते 11,554. तर या दोन मुव्हिंग ऍव्हरेज मध्ये निफ्टी आता अडकलेला आहे. निफ्टीचा 200 डे मुव्हिंग ऍव्हरेज बराच खाली आहे, बराच म्हणजे खूपच खाली आहे. तो येतोय 10,703. आता ह्याच्यात एक ऑब्झर्व करण्यासारखी अशी गोष्ट आहे की निफ्टी जरी वर गेला, झूम आउट करतो मी याला, निफ्टी जरी वर गेलाय तरी मला 200 डे मुव्हिंग ऍव्हरेज हा अजूनही कंटिन्युअस खाली जातानाच दिसतोय. हा फ्लॅटिश टू निगेटिव्ह आहे की यामध्ये कुठेही जी एक
एक म्हणजे काय म्हणतात त्याला, जी एक पॅनिक किंवा एक इम्पल्स जी मूव्ह आली वरच्या साईडची, जिथे शॉर्ट बरेच लोकांनी केलेले होते या झोन मध्ये, ते कुठेतरी निफ्टीचा 200 डे मुव्हिंग एव्हरेज कुठेतरी मला एक्सपेक्टेड होतं की हळूहळू तो एक वरती जायची तयारी दाखवायला हवी त्याने, एक पॉझिटिव्हनेस, पण तसं दिसत नाहीये. 200 दिवसाचा मुव्हिंग एव्हरेज खूप खाली आहे. हे जे मुव्हिंग एव्हरेजचे सिक्रेट्स जे आता मी आहे किंवा आता एक्सप्लेन करतो, ह्याच्यापेक्षाही काही एक वेगवेगळे सिक्रेट्स आहेत जे आपण आपल्या क्लासरूम मध्ये शिकतो. पण मुव्हिंग एव्हरेजचं एक अनालिसिस बघितलं तर आपल्याला एक सपोर्ट दाखवतात की निफ्टीचा एक मोठा सपोर्ट जो आहे, की युएस इलेक्शन नंतर खूप उलथापालथ समजा झाली काही, तर निफ्टी 10,700 पर्यंत एक ड्रॅग होऊ शकतो खालच्या साईडला, जर यायचं असेल त्याला. तर पहिला सपोर्ट हाच मेजर सपोर्ट असेल. जर 11,500 तुटला तर पटकन एक पॅनिक मोड मध्ये युएस इलेक्शन रिझल्टच्या आसपास तो अचानक 1,000 पॉईंट पण खाली येऊ शकतो. एखाद दिवसात येईल असं नाही म्हणत आहे. जो काही त्याची पॅनिक सेलिंग येईल, 4-5 दिवस लावेल, आली तर होईलच असं नाही. पण एक सपोर्ट इंडिकेट करतोय की खालचा सपोर्ट 200 दिवसाचा मुव्हिंग एव्हरेज हा नेहमी स्ट्रॉंग सपोर्ट असतो, की मागच्या वेळी पण त्याने तो डिफेंड केला होता. तर यावेळीही कदाचित तो याच्या आसपास येऊ शकतो. तर हे मुव्हिंग एव्हरेज बेसिसवर मी इंडिकेट केलंय. थोड्याशा शॉर्टर टाइम फ्रेमवर मी येतो. I will convert this into 1 hour. I will off this all moving averages. ठीक आहे. आता जर याच्या वरच्या हाईज वरून मी एक लाईन ड्रॉ केली, ट्रेंड लाईन ड्रॉ केली, लाईक दिस, तर निफ्टीसाठी अगेन ही ट्रेंड लाईन एक हर्डलचं काम करेल, कारण की इथे जेव्हा जेव्हा आलाय तिथे एक सेल ऑफ आपण बघितलाय ट्रेंड लाईनवर. सो परत एकदा निफ्टीने जर ट्राय केला वर जायचा, तर निफ्टीसाठी 11,800 ही एक रेजिस्टन्स लेवल आहे, जी आपण एक मुव्हिंग एव्हरेज बेसिस डिमांड सप्लायवर पण मगाशी चेक केलेली, की इथे ऑलरेडी सपोर्ट होता जो त्या रेजिस्टन्सचा काम करतोय. तर ओव्हरऑल एक हा जो झोन आहे 11,840 आणि 11,800, हा एकदम डोक्यात ठेवा की इथे एक काहीतरी फायटिंग होऊन सेल ऑफ थोडासा येऊ शकतो परत, किंवा जर फ्रेश रॅली निफ्टीला वरच्या साईडला उघडायची असेल तर या झोनच्या वर टिकणं खूप गरजेचं आहे. एक 2 ते 3 तास जरी या झोनच्या वर टिकला निफ्टी तर एक वी कॅन सी अ गुड फ्रेश रॅली अराउंड 12,000. पण जोपर्यंत तो काही क्रॉस करत नाहीये निफ्टी, हा एक सेलिंग प्रेशर मध्येच उभा राहील नेहमीच. आता निफ्टीचा एक हे आपलं हे झालंय, आपल्याला एक या आठवड्याचे एक सपोर्ट रेजिस्टन्स मिळालेले आहेत. वरती 11,800, खाली 11,500, या 300 पॉईंटच्या झोन मध्ये निफ्टी राहणार आहे. तर कुठल्याही एका साईडला जर निफ्टी ब्रेक करतो तर एक मोठी रॅली एक्सपेक्टेड आहे. नाउ बॅक टू रिलायन्स. रिलायन्स मध्ये हा जो एक सेल ऑफ होता, हा आम्ही क्लासरूम मध्ये ऑलरेडी डिस्कस केलेला होता. एमएसीडीच्या बेसिसवर आम्हाला हा ऑलरेडी सेन्स झालेला होता, कारण की एमएसीडीचे लिडिंग इंडिकेटर आणि त्याने ऑलरेडी एक 2-3 दिवस आधी सिग्नल दिलेला होता. प्लस ट्रेंड लाईनवर हा बराच आधी मिळालेला होता सिग्नल. ठीक आहे. मी जे एक ट्रेंड लाईन ड्रॉ केली रिलायन्सची, हा डे चार्ट आहे. तर मी हे लोस त्याचे जर जॉईन केले, इफ आय झूम दिस स्टॉक, मला काय दिसतंय, याने ट्रेंड लाईन तोडली, परत रिटेस्ट केली 2-3 दिवस, आणि मग शेवटी गिव्हअप केली. एकही दिवस याने या ट्रेंड लाईनच्या वर क्लोजिंग दिलं नाहीये. याचा अर्थ हा कुठेतरी एक सेलिंग याच्यामध्ये येणार आहे, किंवा आपलं प्रॉफिट बुक करणं खूप गरजेचं आहे. ट्रेंड लाईन स्टडीचा अभ्यास हाच सांगतो की तुम्हाला वेळच्या वेळी करेक्टली ट्रेंड लाईन ड्रॉ करता आला पाहिजे. तुमची इन्व्हेस्टमेंट कारण की स्टेकवर असते, अशावेळी तुमचा स्वतःचा जर टेक्निकल काही अभ्यास नसेल, तर तुम्ही टिप्स आणि ह्याच्यावर जर तुम्ही डिपेंडेंट असाल तर मग खूप कठीण होतं अशावेळी रिॲक्ट करणं. कारण की कोणीतरी सांगते म्हणून तुम्ही कराल, त्यावर तुमचं स्वतःचं कन्व्हिक्शन काही नसतं त्यामागे. सो बेटर की स्वतः शिका या सगळ्या गोष्टी, अँड इट्स फन. इथे काय झालं, इथे पहिल्यांदी ट्रेंड लाईन ब्रेक केली, सपोर्टेड विथ दिस गुड बेरिश टोटल कंट्रोल कॅन्डल. जर कोणी माझं एक लेक्चर वेबिनार मी घेतलेला कॅन्डल स्टिक्सवर, तर कोणी तो अटेंड केला असेल तर त्याला माहित असेल की दिस इज अ टोटल बेरिश कंट्रोल कॅन्डल. ही कॅन्डल काय सांगते की आता ट्रेंडची पॉवर बायर्स कडून सेलर्स कडे ट्रान्सफर झाली. आणि सेम ज्यावेळी ह्याचा लो निघाला 2022च्या आसपास, इथे आमच्या सगळ्या पोझिशन्स ऑलरेडी क्लोज झालेल्या होत्या. रिलायन्स मधलं प्रॉफिट ऑलरेडी सगळं बुक झालेलं होतं, अँड मेजर फॉल.
सो हे जो आजचा फॉल आहे हा काही आजचा सरप्राईज फॉल अजिबात नव्हता. जर कोणी प्रॉपरली टेक्निकल अनालिसिस असेल त्याच्यासाठी हा सरप्राईज नव्हता. फक्त हा कधी येणार याची वाट बघणं एवढंच काम होतं. तो आज आला. एक्सपेक्ट केलेला होता हा फॉल येणार आहे तो. जर मी परत त्याला थोडंसं मुव्हिंग ऍव्हरेज वर जर मी बघितलं तर त्याच झोन मध्ये 20 डेज मुव्हिंग ऍव्हरेज त्याने तोडलेला होता. शॉर्ट टर्म मुव्हिंग ऍव्हरेज जो असतो तो त्याने तोडलेला होता. एक महिन्याचा साधारण जर 20 डेज आपण ट्रेडिंग सेशन्स पकडली तर त्याच्यात त्याने एक चांगल्या मूव्हने तो तोडलेला होता. प्लस त्याने 50 डे मुव्हिंग ऍव्हरेज पण तोडून टाकलेला होता. सो हे झोन तसंही खूप इम्पॉर्टंट झालेलं होतं जिथे आम्ही एक्झिट केलेली होती सगळ्या पोझिशन. सो जर दोन्ही मुव्हिंग ऍव्हरेज जर निघतायत तर एक डीपन व्हायची शक्यता खूप असते फॉल याच्या पुढे. आता सेकंड प्रश्न की हा थांबेल कुठे फॉल. बरोबर आहे, हा फॉल जर डिटेक्ट केला इट्स ओके, पण थांबणार कुठे फॉल, ह्याला थांबायला काय स्कोप आहे का. तर सगळ्यात पहिले 200 दिवसाचा मुव्हिंग ऍव्हरेज आपण चेक करूया. हा येतोय 1703. बरोबर. एक अजूनही 177 पॉईंटची मूव्ह मला एक्सपेक्टेड आहे की कदाचित होऊ शकते. होईलच असं नाही, कारण की ही कॅन्डल खूप खूप रिस्की कॅन्डल बनते. ही तर टोटल कंट्रोल बेरिश कंट्रोल कॅन्डलच आहे. जोपर्यंत ह्याला टक्कर देणारी कुठली नवीन कॅन्डल क्रिएट होत नाही तोपर्यंत रिलायन्स मध्ये माझ्यासाठी हा बाय नसेल. जर हॉरिझॉन्टल सपोर्ट घेतले, हा मुव्हिंग ऍव्हरेज मी तसाच ठेवतो. हॉरिझॉन्टल जर मी सपोर्ट ड्रॉ करायचा प्रयत्न केला तर एक इथे टिकायचे चान्सेस आहेत त्याचे 1843. 1840 लेवल जर त्याने जर क्रॉस केली उद्याच्या दिवसात, याला थोडंसं ऍडजस्ट करतो मी. हा एक्झॅक्ट सपोर्टला आत्ता उभा आहे जर मी बघितलं तर. ही लेवल डू ऑर डार सिच्युएशन आहे त्याच्यासाठी. जर ही टिकला नाही या झोन मध्ये तर तो खाली अजून ड्रॅग होईल. सो कोणी घाई करू नका या पोझिशनला, लगेच बाय करायची घाई करू नका, कारण की जरी हा एवढा फॉल दिसला आणि इथून रिव्हर्सलचे चान्सेस असले किंवा लोकांना दिसते 2300 वरून 1800 ला आल्या म्हणजे डिस्काउंटेड रेट 500 रुपये डिस्काउंट मिळते, पण तसं नाहीये. ऑलरेडी त्याने भरपूर मोठी रॅली दिली आहे आणि यावेळी बऱ्याच न्यूज पण सपोर्टेड आहेत की अंबानीच्या हेल्थशी रिलेटेड काही न्यूज मार्केटमध्ये फिरतात. सो कुठेतरी पॅनिक मध्ये इन्व्हेस्टरनी सेल ऑफ केलेला आहे. ऍज अ रिटेल इन्व्हेस्टर आपल्याला ट्रॅप व्हायचं नाहीये. वी शुड वेट फॉर अ रिव्हर्सल. रिव्हर्सल जोपर्यंत मिळत नाहीये तोपर्यंत इथे एंट्री घ्यायची नाहीये रिलायन्स मध्ये, किंवा घेतली तसं ग्रुपवर मी अपडेट केलेलं आहे आपल्या की थोडे थोडे तुमचे इन्व्हेस्टमेंट जर तुम्ही प्रॉपर बजेट फक्त रिलायन्स साठी जर बाजूला काढून ठेवलं असेल तर रोज एक एक शेअर घेत जा, पण एक बल्क इन्व्हेस्टमेंट रिलायन्स मध्ये आत्ताच अजिबात ऍडवायझेबल नाहीये. अर्थात मी एज्युकेशन पर्पजने सगळं चार्टिंग वगैरे करतोय. आय एम नॉट अ सेबी रजिस्टर्ड कन्सल्टंट. तुम्हाला तुमची जर इन्व्हेस्टमेंट करायची असेल तुमचे डिसिजन पूर्णतः तुमच्या फायनान्शियल ऍडवायझरला विचारून करा. इथे आपण फक्त एक स्टडी डिस्कस करतोय, इथे कुठलेही फायनान्शियल डिसिजन आपण घेत नाही आहोत या मोमेंटला. रिगार्डिंग ट्रेनिंग अजून एक अनाउन्समेंट करायची आहे की हे जे आपण सगळे स्टडी करतोय हे आपलं पूर्ण क्लासमध्ये कव्हर होतात हे सगळे पॉइंट्स. तर नवीन बॅच ऑलरेडी नोव्हेंबर पासून सुरू झाली आहे. स्टील कोणाला जॉईन व्हायचं असेल तर त्यांनी मला पर्सनल मेसेज करू शकता की जितक्या लवकर तुम्ही स्वतःहून या गोष्टी शिकायला लागाल तितके तुमचे डिसिजन्स आणि तुमचे ट्रेड चांगले होतील. आणि खूप सिम्प्लिफाईड मराठीमध्ये हा कोर्स आहे. बाहेर जास्त कुठे मराठीमध्ये एक्सप्लेन नाही करत आहे. तर स्पेसिफिकली मराठी लोकांसाठी हा एक कोर्स डिझाईन केलेला आहे. तर ज्याला कोणाला जॉईन करायचं असेल तर तो मला मेसेज करू शकतो, पर्सनल मेसेज करू शकतो. आणि नवीन वर्षात एक चांगलं तुमचं ट्रेनिंग सुरू होऊ शकतं या सिच्युएशनला. बॅक टू अनालिसिस. थोडं बँक निफ्टीकडे पण जाऊया आता. आज निफ्टी बँकने निफ्टीला आउट परफॉर्म केलाय. सो लेट्स सी निफ्टी बँक. ओके. सो हे झोन आपण ऑलरेडी मागच्या वेळी डिस्कस केलेलं होतं, ते स्टील मी ते ठेवून दिलेलं आहे की या झोन मध्ये निफ्टी बँक अडकलेला होता. हे जे झोन आहे या झोन मध्ये अडकलेला होता. ही व्हॅल्यू येते माझी साधारण 11,700. 11,700 वर एकदा डेली बेसिसवर त्याने क्लोज दिला, नंतर 3 दिवस खाली आला तो तिथून. हा सपोर्टही आपण डिस्कस केलेला होता की ह्याच्या खाली मी म्हटलेलं तसं जाणार नाही, कारण की हा इथे एक
रेजिस्टन्स होता, म्हणजे इथून एक ब्रेकआउट दिलेलं होतं. सो रेजिस्टन्स बिकम सपोर्ट, हे पण आपण डिस्कस केलेलं आणि तसंच झालं, ते सपोर्ट घेतला. सो आय वॉज एक्सपेक्टिंग की बँक निफ्टी चांगला आउट परफॉर्म करेल आणि तसंच झालं. आज त्याने एक एक्सलंट रन दिली. आज हाय प्रॉफिटेबल ट्रेड झाला एक. इथे काय झालंय आता, इथे हा ऑलमोस्ट याच्या टॉप रेंजला जाऊन आज तिथून एक छोटा सेल ऑफ आलाय, बट इट्स अ गुड बुलिश कंट्रोल कॅन्डल. ही चांगली कॅन्डल आहे. फक्त याच्या हाय ज्यावेळी क्रॉस होईल त्यावेळी अजून एक मोठी मुवमेंट मिळू शकते. तर समजा जर उद्या गॅप अप ओपन झाला बँक निफ्टी बाय एनी चान्स आणि या झोनच्या वरती समजा ओपन झाला, तर पॅनिक मध्ये चेस करायचं नाहीये बँक निफ्टीला किंवा बँकिंग सेक्टरला, बँकिंग सेक्टरच्या स्टॉक्सना. तर तुम्ही त्यात घेत असाल, आयसीआयसीआय बँकने चांगला परफॉर्म केलंय, इंडसइंड चांगला चाललाय, तर तुम्हाला जर ह्याच्यात एंट्री हवी असेल तर आवरली बेसिसवर मी थोडंसं येतो. आपण लगेच मुव्हिंग ऍव्हरेज पण चेक करून घेऊया. मुव्हिंग ऍव्हरेज येतोय त्याचा 24,200, खूप लांब गेलाय मुव्हिंग ऍव्हरेज. बेसिकली बँक निफ्टीने एवढं व्हर्टिकल मूव्ह दिले की मुव्हिंग ऍव्हरेज खूप त्याचा लांब गेलाय. तर तो थोडीशी एक साइडवेज मुवमेंट मी एक्सपेक्ट करतोय उद्या बँक निफ्टीमध्ये. तोपर्यंत हा मुव्हिंग ऍव्हरेज कॅच करेल. मग माझ्यासाठी झोन काय असेल, तर बाईंग करायचंय मला बँक निफ्टीमध्ये. सो आय विल बाय अराउंड दिस झोन, 24,500 ते 24,600. हे झोन माझ्यासाठी कुठेतरी मला एक चांगलं झोन वाटतं की जिथे मी बाईंग करू शकेन. तिथून एक अपवर्ड रॅली एक्सपेक्ट करतोय मी, कारण की बँक निफ्टीचं फ्युअल खूप चांगलं आहे. इतक्यात तो गिव्हअप करेल असं मला वाटत नाही. चार्टवर तरी त्याचे काही साईन्स नाही. 50 डेज मुव्हिंग ऍव्हरेज इथेच अराउंड त्याच झोन मध्ये आहे. 200 बराच खाली आहे. इज अ 1 आवर चार्ट. सो या झोन मध्ये कुठेतरी 24,500 आता एक चांगलं सपोर्टचं काम करेल. इनफॅक्ट 24,600 आणि 700 साठी पण चांगले सपोर्ट एक क्रिएट झालेले आहेत. सो बँकिंग सेक्टर थोडंसं आउटपरफॉर्म करण्याच्या हिशोबात आहे. जर त्याने हा 25,000चा जो एक हाय मारलेला होता, तो जर उद्या त्याने क्लिअर केला तर एक मोठी शॉर्ट कव्हरिंग आपल्याला अजून बघायला मिळेल. डेली बेसिसवर काय झालंय, डेली बेसिसवर इकडे 200 दिवसाच्या मुव्हिंगवर रिजेक्शन आलेलं, परत तिथून तो खाली आला, त्यांनी रिटेस्ट केला आणि आता थोडासा एक साइडवेज झालाय. इथेही त्याने 20 दिवसाचा मुव्हिंग ऍव्हरेजला सपोर्ट घेतलेला आहे. सो एक बिगर सपोर्ट इज 23,900. हा एक मोठा सपोर्ट आहे बँक निफ्टीसाठी. आणि रेजिस्टन्स कुठला आहे आता, 25,000चा. पण रेजिस्टन्स त्याचा जवळ आला बँक निफ्टी खूप, आणि सपोर्ट पासून लांब गेलाय. बरोबर, म्हणजे रेजिस्टन्स क्लिअर व्हायचे तर चान्सेस मला दिसत आहेत बँक निफ्टीमध्ये. अजून एक अपडेट द्यायची तो म्हणजे आता एक ट्रेड होता निफ्टीमध्ये, तुम्ही ग्रुपवर पण टाकलेला, तो जस्ट मी ते एक्सप्लेन करतो नक्की काय झालं त्याच्यामध्ये. इंट्राडे बेसिसवर हे सगळं ऑफ करतो. ओके, निफ्टी साठी मी आज वाट बघत होतो कुठला ट्रेड मिळतोय, तर मला 1 मिनिटाचा चार्ट जनरली मी रेफर करतो, डेटा पॉइंट्स भरपूर मिळतात. तर मला दिसलं की इथे हायर लोज बनवतोय आणि ही जी लेवल होती एक 11,640ची, ठीक आहे, एक वेल डिफाईन एक रेंज होती, कारण की निफ्टी सतत इथे येऊन एक धडक देत होता, बरोबर, आणि तिथून सेल ऑफ येत होता. बट ऍट द सेम टाइम इकडचे लोज त्याचे वरवर सरकत होते, म्हणजे कुठेतरी एक बाईंग प्रेशर निफ्टीमध्ये येत होतं, किंवा एक इम्पल्स मुवमेंट आपण म्हणतो की पटकन एक 40-50 पॉईंट मिळू शकतात, कारण की एक डल डे दिवस सुरू होता पूर्ण, एक मेजर फॉल आला सकाळी, त्याच्यानंतर तो साइडवेज गेलेला. तर ज्यावेळी इथे टोटल कंट्रोल बुलिश कंट्रोल कॅन्डल बनली, इमिजिएट इथे माझा ट्रेड ऍक्टिव्ह झाला. त्याने थोडीशी रिटेस्टिंग केली ती लेवल, हा जो रेजिस्टन्स होता जो सपोर्ट त्याने रिटेस्ट केला आणि एक चांगली मुवमेंट दिली वरच्या साईडला. मग परत जेव्हा तो खाली आला तेव्हा त्याने तो रिस्पेक्ट केला आणि तो तोडला नाही अजूनही, बरोबर. सो ही जी आहे एक 11,630, हा उद्याही माझ्यासाठी एक सपोर्टचं काम करणार आहे. सो मला जर ह्याच्या आसपास कुठे मिळाला तर एक छोटा ट्रेड मी बघेन बाईंग साईडला. अदरवाईज ही जी आहे हा एक सपोर्ट आहे. त्यामुळे हे झोन जर उद्या निघालं 11,600च्या खाली जर तो ट्रेड करायला लागला तर परत निफ्टी खालच्या साईडला ड्रॅग होऊ शकतो. जर रिलायन्सने उद्या परफॉर्म नाही केला, निफ्टीने जर 11,600 उद्या तोडला, तर मग परत एक डाऊन साईड ओपन होईल निफ्टीसाठी. सो एक छोटासा एक ट्रेड मी डिस्कस केला.
तुमचा ट्रेड तुम्ही घेणार असाल तुमच्या मनी मॅनेजमेंटला विचारात घेऊन ट्रेड करा, तुमच्या फायनान्शियल ऍडवायझरशी कन्सल्ट करा. सो दॅट्स इट फॉर द डे. गुड नाईट.